देवी शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतः स्मतां। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपला श्री सूक्तातले देवी मंत्र पाहण्याचा 29वा दिवस आहे। अधिक महिन्यानिमित्त आपण ही उपासना करत आहोत। श्री सूक्तामधले देवीची जी नामं आहेत त्या देवीच्या नामांचे मंत्र आणि त्याचं महात्म्य, त्याची फलश्रुती हे सगळं आपण पाहतो। काल आपण ओम ताये नमः हा मंत्र अभ्यासला। ता या नामापासून तयार झालेला मंत्र अंतरंगातील शुभ गोष्टींच्या वासनांचा विस्तार करतो। अंतरंगामध्ये शुभ गोष्टी आणि वासना यांचा विस्तार करतो। यात पालकत्वाचे गुणही आहेत। हे पाहून भगवती ही शिस्त लावणारी आई जरी असली तरी ते आपले कल्याण कसं होईल याची काळजी घेत असते, हे लक्षात घेतलं आहे इथे। आज आपण पद्मिनी या पदाचा विचार करू। श्री सूक्तात अनेक पाठभेद आहेत। त्यातील एक पद्मिनी पद्मिनी मीम शरणमहं प्रपत्ती असं जे आहे ना, तर ते पद्मिनीच्या ऐवजी पद्मनेमी असा एक पाठभेद त्यामध्ये आहे। त्याचा उल्लेख इथं आलेला आहे। तो कसा आणि त्यापासून तयार होणारा मंत्र आणि त्याची फलश्रुती आज आपण बघूया। या ठिकाणी पद्मनेमी असा पाठभेद स्वीकारलेला आहे। या ठिकाणी लक्ष्मी असं म्हणते, हे 134 135 दोन श्लोकांमध्ये आहे। या ठिकाणी असं म्हटलंय की स्वतःच्या तेजाने प्रकृती व पुरुष यांना नेते, म्हणजे जगत रूपाने दर्शविते आणि काळाच्याही पुढे जाऊन कार्यरत असते, म्हणजे काळावर सत्ता गाजवते। या ठिकाणी कालरूप आपण पाहिलेलं आहे, लक्ष्मीचं कालरूपसुद्धा आपण पाहिलेलं आहे। आणि काली माता जी आहे ती ते दशमहाविद्या मागे आपण एकदा पाहिलं होतं। ते दशमहाविद्यामध्ये पण हे कालीमातेचं कालस्वरूप म्हणजे कालातीत किंवा काळावर सत्ता गाजवणारं रूप आपण पाहिलेलं आहे। म्हणून जाणकार मला पद्मनेमी असं म्हणतात। हा 7 अक्षरी मंत्र सर्व प्रकारची समृद्धी देणारा आहे। इथं 2 म्हणजे 134चा उत्तरार्ध आणि 135वा श्लोक या 2 मध्ये हा मंत्र सांगितलेला आहे। आता फल पण काय सांगितलं आहे की सर्व प्रकारची संपत्ती आणि समृद्धी देणारी आहे। कसं ते बघूया आता। या श्लोकामध्ये पद्मनिमीम या पदाचे विवेचन, मंत्र आणि फलश्रुती दिले। तर पद्मिनीमीम असा पाठ न घेता पद्मनेमीम असा पाठभेद स्वीकारला आहे। आणि पंडित मीमांसा तीर्थ श्रीपाद शास्त्री किंजवडेकर यांनी श्री सूक्तार्थ संजीवनी या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। तो ग्रंथ प्रसिद्ध आहे। या ग्रंथामध्ये पान नंबर 21वर त्यांनी पद्मनेमीम असा पाठभेद असल्याचा उल्लेख केला आहे। लक्ष्मीतंत्राच्या ग्रंथकारांनी हा पाठभेद स्वीकारलेला दिसतो। लक्ष्मीतंत्राच्या 14व्या अध्यायामध्ये आपल्या शिश्रुक्षेपासून म्हणजे सृजन करण्याच्या इच्छेपासून सृष्टीचा व्यापार, चलनवलनादी कसा घडतो हे सांगितलं आहे। ती म्हणते की ज्ञानस्वरूप, देशकाल, अभेद्य, गुणशून्य, निरंजन असा वासुदेव परब्रह्म आहे। तो सुख सदैक रूप, षाड्गुण्ययुक्त, अजर, अमर असा असून मी त्याची शाश्वती ध्रुवा अशी परमाशक्ती आहे। म्हणजे या ठिकाणी परमात्मा आणि त्याची पराशक्ती असा संदर्भ आलेला आहे। या ठिकाणी पुढे ती असं म्हणते की माझी व्यापार शक्ती शिश्रुक्षा होते। व्यापार म्हणजे काय? सगळा व्यवहार करण्याची इच्छा। तर ही जी तिची शक्ती आहे, हा सगळा व्यवहार सृष्टीमध्ये चलनवलनादी, सृष्टी स्थिती उत्पत्ती, सृष्टी स्थिती प्रलय
आणि पुन्हा उत्पत्ती म्हणजे सर्ग असं करण्याची क्षमता ज्या शक्तीमध्ये आहे ती शक्ती शाश्वती ध्रुवा अशी परमाशक्ती आहे. ती शक्ती शिसृक्षा होते म्हणजे सृजन करणारी अशी होते. त्यापासून प्रकृती आणि प्रकृतीपासून जगत निर्मिती होते. अशा प्रकारे चेतन शक्ती चेतन व अचेतन अशा 2 रूपामध्ये दिसते. चेतन शक्ती जी आहे ती चेतन अचेतन अशा 2 रूपामध्ये दिसते. म्हणून या श्लोकामध्ये लक्ष्मी म्हणते की मी स्वतःच्या तेजाने प्रकृती आणि पुरुषाला नेते म्हणजे जगाचा विस्तार करते. पोएटिकल आहे थोडं, जसं आपण ज्ञानेश्वरी वाचतो. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अतिशय काव्यात्म आणि दृष्टांत उपमा वगैरे असे सगळे देऊन आपल्याला माऊलींनी अतिशय सुंदर प्रकाराने गीता सांगितलेली आहे. तसं हा ग्रंथसुद्धा पुष्कळ असं पोएटिकल वर्णन करतो, काव्यात्मक वर्णन करतो. त्यामुळे रूपकात्मक असं पण इथे पुष्कळ सांगितलेलं आहे. म्हणून या श्लोकामध्ये लक्ष्मी म्हणते की मी स्वतःच्या तेजाने प्रकृती आणि पुरुषाला नेते म्हणजे हे जगाचा सगळा विस्तार करते. आणि चैत्य जड चेतनद्वारा कार्यरत करते म्हणजे जड पदार्थाला सुद्धा ती कार्यरत करते. जसं चुंबकामध्ये शक्ती ते लोखंड जड आहे पण ते त्याला चालायला लावतं, आपल्याकडे ओढून घेतं, ते आपल्याला वाटतं की लोखंड चालतं आहे असं. तर त्यालासुद्धा ती चेतनाद्वारा कार्यरत करते. आणि आपण असं पाहतो की अणू परमाणू जे आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन सारखे चलनवलन करत असतात. जे दिसताना जड दिसतो पदार्थ पण इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन जे काय असतं त्यामध्ये ते चलनवलन करत असतात. तर ते त्याद्वारा तो पदार्थ दिसला जरी स्थिर तरी अंतर्यामी कुठेतरी ते बारीक जे कण असतात ते हालचाल करत असतात असं समजून घ्यायला हरकत नाही. तर या ठिकाणी चैत्य म्हणजे जड चेतनाद्वारा ती कार्यरत करते. लक्ष्मी इथं म्हणते की मी काळाच्याही पुढं जाते. तर काळाच्या पुढे जाते म्हणजे काय करते तर हा एक कालातीत किंवा काळावर सत्ता गाजवणारं असं जे परमात्म्याचं रूप आहे किंवा शक्ती आहे ती इथे आपल्याला दिसते. इथं ती असं सांगते की 14व्या अध्यायात तर त्याचा जास्त रेफरन्स आलेला आहे की भोग भोक्ता देव दैत्य नाग गंधर्व राक्षस विद्याधर पिशाच भूत अष्टगण मनुष्य पशु मृग पक्षी सरपटणारे प्राणी वृक्ष अन्य स्थावर स्वर्गस्थ नरकस्थ 14 लोक 14 भुवनं म्हणतो ना आपण पृथ्वीच्या वर आणि खाली अशी. नंतर सरिता द्वीप समुद्र शब्द भोग्य उपकरणे षटकोश जे सांगितले प्रकृतीचे ते चेतन अचेतन हे सगळं कसं आहे प्रकृतीने आनंद व कालाने बद्ध आहे. हे थोडंसं आपल्याला गूढ वाटतं पण देशकालाने बद्ध असतात वस्तू. म्हणजे आता आपणच जर पाहिलं तर आपण जर एका खुर्चीवर बसलेलो असू तर त्या ठिकाणी दुसऱ्याला बसता येत नाही कारण आपण त्या ठिकाणी देशाने बद्ध असतो. आणि कालानिबद्ध म्हणजे आपण काळावरती सत्ता नाही गाजवू शकत, आपण काळ थांबवू शकत नाही. वर्तमान काळ लगेच भूतकाळ होतो त्यामुळे कालबद्ध असं पण आहे. किंवा एखाद्या गोष्टीची आपण वॉरंटी घेतो, फ्रीज आणला तर किती 5 वर्ष म्हणजे तो कालबद्ध झाला त्यानंतर तो खराबच होणार. तसं मनुष्याचं जीवन आहे ते सुद्धा काही वर्ष असतं तो कालानिबद्ध असं देशकाल. आणि सगळ्याच वस्तू तशा नाशवंत असतात. भाजीपाला बघा धान्य बघा किंवा वृक्ष जे काही आपण पाहतो सृष्टीमध्ये ते सुद्धा कसं असतं देशकालानिबद्ध असतं. आता आनंद हे का सांगितलं या ठिकाणी तर मूळचा स्वभाव हा आनंद स्वरूप आहे. आनंद घेण्यासाठी आपण सगळं करत असतो आणि आनंद मिळवणे आनंदाची स्थिती सगळ्या जीवांना माहीत आहे. म्हणजे आनंद हा मूळ आपला भाव आहे पण तो काही कारणाने आपण दुःखी होऊन जातो. मग आपण म्हणतो की आज मला बरं नाही वाटत आहे किंवा मला कोणी असं बोललं म्हणजे दुःख झालं. याचा अर्थ काय होतो पहिला आपण आनंदी होतो. म्हणजे आनंद हा स्वाभाविक आहे.
तर देशकालाने भेद दाखवणारी ती आहे, पण ती काळाच्या पुढे, म्हणजे प्रकृती आहे ती मात्र काळाच्या पुढे आहे, त्यात गुंतणारी नाही. त्यामध्ये असं म्हटलं आहे, देशकाल क्रिया कराहा प्रसिद्धा भेद हेतवः तान भेदयती या संवित तस्या भेदः कुतो भवेत. संवित म्हणजे जाणीवेची, मूळ जाणीव किंवा मूळ जे आपलं चैतन्य आहे ते. लक्ष्मीतंत्रामधल्या 14व्या अध्यायातला 41वा हा श्लोक आहे. तर यामध्ये ती काय म्हणते की देशकाल क्रिया कराहा प्रसिद्धा भेद हेतवा, सगळे आपल्याला जे भेद दिसतात देशकाल क्रिया याच्याप्रमाणे असतात तर ते भेद दाखवणारी जी संवित आहे तीच मी आहे. त्यामुळे माझ्यामध्ये भेद नाहीत. मी तटस्थ आहे, मी साक्षी आहे, द्रष्टा आहे. त्यामुळे मला हे भेद नाहीत, मी हे भेद फक्त पाहत असते आणि ती त्यात गुंतणारी नाही आहे. आणि ती म्हणते की मी आधेय नाही, आधार आहे. या सगळ्या सृष्टीचा आधार मी आहे. मला कोणाचा आधाराची मला गरज नाही. सर्वतंत्र स्वतंत्र आहे, कारण परमात्म्याची पराशक्ती आहे, तो सर्वतंत्र स्वतंत्र आहे. जे देशाधारांनी व्याप्त आहेत त्यांना मी समजत नाही. जे देशकाल म्हणजे आपल्याला ती देशकालातीत कालातीत वस्तू आपल्याला कळत नाही. देशातीत म्हणजे या ठिकाणी आता आपण टी व्हीमुळे मीडिया हे जे काही आहे मल्टीमीडिया, त्याच्यामुळे आपल्याला इथे बसल्या बसल्याला आमची क्रिकेट मॅच वगैरे बघता येते. हा विज्ञानाने केलेला चमत्कार आहे म्हणा, किंवा त्याचे वैज्ञानिक शोध आहे. त्यामुळे एका जागी बसून आपण इतरत्र सगळं जे काही घडतं ते मल्टीमीडियाद्वारे पाहू शकतो. पण तरीसुद्धा इतर गोष्टी नाही आपण पाहू शकत. म्हणजे आता या ठिकाणी इथे आपण बसलो तर अमेरिकेत आत्ता काय चाललं आहे इथे जर हे टी व्हीवर नाही दाखवलं, रेकॉर्डिंग जर नाही आपल्याला पाठवलं तर आपल्याला कळत नाही. म्हणजे आपल्या कळण्याला मर्यादा आहेत. देशकालाने आपण व्याप्त आहोत, तर त्यांना मी समजणार नाही असं ती म्हणते. या श्लोकामध्ये ती म्हणते की मी काळाच्या बाहेर आहे. आता पद्मनेमी या हे नाव आणि आत्ता आपण केलेलं वर्णन याचा काय संबंध आहे बरं? असं वाटतं ना आपल्याला की काय संबंध आहे. आपण विचार कशाचा करतो आहे? पद्मिनी शब्दात किंवा पद्मनेमी या शब्दाचा आणि नावाचं तिच्या. आणि इथं मात्र काळ सांगितलेला आहे, देशकाल सांगितलेला आहे, मी शाश्वत असं सांगितलं आहे, सृजनशक्ती आहे असं सांगितलं आहे, मी जगतात चालवते किंवा प्रकट करते असं म्हणते. तर हे कशासाठी सगळं सांगितलं आहे? तर काळाच्या बाहेर म्हणजे परिघाच्या बाहेर जाते. काळाचा जो परिघ आहे त्याच्या बाहेर मी जाते, म्हणून तिला पद्मनेमी म्हणतात. नेमी याचा अर्थ परिघ असा आहे, बाहेरचा परिघ. म्हणजे प्रकृती वगैरे यांच्या एक जो काही असं ब्रह्मांड गोल आहे म्हणा, त्या गोलाचा जर परिघ बघितला तर तो परिघ म्हणजे ही महालक्ष्मी आहे, श्री आहे. त्यामुळे काळाच्या बाहेर असणारी धाव लाव मराठीमध्ये धाव म्हणतात ना, बैलगाडीच्या चाकाची धाव असते, लोखंडी धाव असते बघा ती. तर ती जी नेमी आहे, बाहेरचा परिघ आहे, किंवा रथाची नेमी, चक्र असलं त्याला नेमी असते, बाहेरचा परिघ असतो. तर तो परिघ त्या रूपात मी आहे, म्हणून तिला पद्मनेमी नेमी म्हणजे परिघ. तर ती काळाच्या बाहेर, पद्म हे काळाचं स्वरूप दाखवलेलं आहे. कमळ या लक्ष्मीतंत्रात बरेच ठिकाणी कमळ हे कालस्वरूप पण सांगितलेलं आहे. पुढे काही रेफरन्स आला तर आपण बघूया. पण जे काल आहे ते काळ कमळाच्या रूपाने दाखवलं जातं. तर त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर लक्ष्मी कमळामध्ये उभी आहे, म्हणजे ती काळाच्या वर पाय ठेवून उभी आहे. हातामध्ये कमळ आहे तिच्या, म्हणजे ती त्या काळाचा पण ती आधार आहे, तिने काळ हातात घेतलेला आहे, असं काही ठिकाणी तो अर्थ लावलेला आहे. आणि सगळे देव बघा पद्मासनामध्ये दिसतात आपल्याला. पद्मासन हे सुद्धा त्या ठिकाणी त्याचं कालावर मात करणारे असा अर्थ काही ठिकाणी होतो. तेव्हा मी काळाच्या अतीत आहे आणि बाहेरचा परिघ मी आहे, माझ्या पलीकडे काही नाही. परिघाच्या पलीकडे चाक असतं का? नेहमी असतात. रथाच्या आरे असतात का? नाही. ते आरे त्या संबंध नेहमीपाशी जोडलेले असतात. मध्यबिंदू आणि नेहमी परिघ याच्यामध्ये ते आरे असतात सगळे.
इथं त्या दृष्टीने काळाचं स्वरूप वर्णन केलं आहे की त्यामधला जो देशकाल आहे, एक चक्र डोळ्यासमोर घ्या, रथाचं चाक घ्या, बैलगाडीचं चाक घ्या, तर त्याच्यावरती वेगवेगळ्या अशा आरे किंवा सायकलचं चाक बघा, आरे असतात त्याला. ते आरे कुठून निघतात? मध्यबिंदूपासून आणि कुठंपर्यंत जातात? परिघापर्यंत, नेहमीपर्यंत. बाहेरची जी धाव असते तिथंपर्यंत असतात. मग इथे जर अशी तुम्ही कल्पना केली की हे सगळं ब्रह्मांड म्हणजे एक चाक आहे आणि त्याच्यामधल्या ह्या ज्या नेहमी वेगवेगळ्या आरे आहेत ते म्हणजे ही सगळी सृष्टी आहे. मग स्थावर असो, जंगम असो, कोणती असो. आणि ती कशी आहे? त्या देश आणि काळामध्ये बद्ध आहे, म्हणजे ते हलत नाहीत. अरे खालीवर जरी गेले तरी तो प्रत्येक आरा जो आहे तो आपली जागा सोडत नाही. तसं ही जी सृष्टी आहे सगळी, या सृष्टीमध्ये जे काही स्थावर जंगम पदार्थ आहेत ते आपापल्या जागी बद्ध आहेत, आपापल्या नियमाप्रमाणे चालतात. वृक्षाचं बघा, आयुष्य, पानं, फुलं, फळं ठरलेलं असतं. प्रत्येक गोष्ट नियमाने इथे चालते. ते नियम म्हणजे कालबद्धता, स्थानबद्धता, म्हणजे देशबद्धता असते. मनुष्याचंही तसंच आहे. तो काळाच्या बाहेर नाही जाऊ शकत. त्याला पुढचा म्हणजे या क्षणी आपण इथे आहोत पण पुढच्या क्षणी काय होणार आहे आपल्याला माहिती नसतं. तेव्हा आपण काळाने बांधलेले आहोत, देशाने बांधलेले आहोत, जागेने बांधलेले आहोत. पण हे प्रत्येक असं जर जीवसृष्टी किंवा स्थावर जंगम कोणती बघितली तरी ती स्थलकालबद्ध असते. ते आरे आहेत असं समजा. ब्रह्मांड हा चक्र आहे असं समजा. आणि त्या चक्राचा परिघ म्हणजे ही देवी. अशा प्रकारे अर्थ इथे घेतलेला आहे. म्हणजे थोडंसं क्लिष्ट वाटेल किंवा थोडंसं काहीतरी वेगळंच सांगितलं असं वाटेल, पण पद्मनेमी असं ते नाव आहे देवीचं. तर ते पद्म म्हणजे काळरूपी कमळ आणि नेमी ही त्याची धाव. तर त्या धावेपर्यंतच हा काळ असतो. ती धाव जी आहे ती कालातीत असते. तिला काळबद्धता नाही, तिला देशबद्धता नाही. अशा अर्थी हा पद्मिनी किंवा पद्मनेमी हा जो पाठभेद आहे हा इथं स्वीकारलेला आहे. आता यापासून 7 अक्षरी मंत्र तयार होतो. तो ओम पद्मनेम्यै नमः असा होतो. हा जो मंत्र आहे तो आता संपत्ती आणि समृद्धी देणार आहे. आता इथे त्याचा काय संबंध आला? पुन्हा आपल्याला प्रश्न पडेल की नेहमी काय सांगतायत, इथे कालातीत काय सांगतायत आणि पुन्हा समृद्धी आणि संपत्ती देणारी असं काय सांगतात? असं डिस्क्रिपन्सी वाटेल, पण इथं काहीही नाही. तर व्यवस्थित सगळा अर्थ सांगितलेला आहे. आता देश काल जे आपण सांगितलं बद्धता, तर त्याच्या कालातीत असं जे तत्व आहे, परमात्मा आहे, परमात्म्याची पराशक्ती आहे, तर ते जर जाणलं, योग वासिष्ठामध्ये पण हा विषय आलेला आहे. ती चुडाला आणि शंख ध्वज काय हां त्याचं नाव आहे शिखीध्वज राजा आणि राणी चुडाला यांची कथा आहे योग वासिष्ठामध्ये. तर त्यामध्ये ती त्याला हे सगळं काळाचं गणित समजावून सांगते. राणी जी असते ती ज्ञानी असते आणि ती एका कुंभ नावाच्या एका चांगल्या बटूचं रूप घेते आणि ती त्या राजाला ज्ञान देत असते, शिखीध्वजाला. ते शिखीध्वजाला ज्ञान देत असताना ती हे सगळं काळाचं गणित त्याला सांगते की देश कालबद्ध कशा होता आपण आणि जे माझं 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 म्हणतो आपण ते काय असतं किंवा त्याचा त्याग कसा करायचा असा विषय तिथे आलेला आहे. त्यामुळे प्रकृतीच्या पलीकडे एकदा गेल्यानंतर मग आपल्याला कमी काहीच पडत नाही, कारण प्रकृतीवरती सत्ता येते. आपण संतांचं चरित्र वाचतो तर संत कसे असतात? कालातीत, देशातीत असतात. एके ठिकाणी ते असतात असं नाही, एका वेळी 5-5 ठिकाणी असतात. गुरुचरित्रामध्ये पण उल्लेख आहे ना की स्वामी 5 ठिकाणी एका वेळेला जेवायला गेले होते. आपल्याला वाटतं हे कसं शक्य आहे, कसले चमत्कार आहेत का नाहीत, हे बसतं का नाही अलीकडच्या बुद्धी काय म्हणतात बुद्धिनिष्ठ लोकांच्यामध्ये. तर तसं नाही आहे. हे देशकालाने बद्ध नसतात आणि देशकालाच्या पलीकडे गेल्यानंतर प्रकृतीवर विजय मिळवता येतो आणि प्रकृतीवर विजय मिळवल्यामुळे त्यांना मिळणार नाही असं काही नसतं ना. सगळी समृद्धी त्यांचीच आहे, सगळी संपत्ती त्यांचीच आहे.
नाही, हे सगळं वैभव परमेश्वराच आहे. ऐश्वर योग म्हटलेलं आहे ना गीतेमध्ये, त्याचं ऐश्वर हे सगळं, सृष्टी हे त्याचं ऐश्वर आहे आणि हे सगळं ऐश्वर त्यांचंच होतं. म्हणजे संत हे अतिशय श्रीमंत या दृष्टीने असतं आणि त्यांना कधीच कशाची कमी नसते, कारण ते ह्या सगळ्याचे मालक झालेले असतात. ईश म्हणतो आपण. म्हणून आपण काय म्हणतो की सद्गुरू म्हणजे हे परमात्माच आहेत आपले. कारण का, तर त्यांना देशकालातीत असे ते झालेले असतात. म्हणून संपत्ती आणि समृद्धीचा संबंध इथे येतो. इथं कुठेही असं ऑड काही नाही आहे, सगळं व्यवस्थित तर्कदृष्ट्या सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रकृतीच्या पलीकडचं असं जे रूप जाणतो त्याला जगात काहीसुद्धा मिळणं अशक्य नसतं. सगळी सृष्टी त्याचीच असते किंवा तो सगळ्या सृष्टीरूप असतो. किंबहुना चराचर आपणाची झाला है ना, विश्वात्मक होतो तो. आणि माऊलीने पसायदान कोणाला मागितलं आहे? विश्वात्मक देवाला मागितलेलं आहे. त्यामुळे विश्वात्मक होणे ही जी संकल्पना आहे किंवा हे जो अनुभव आहे हा संतांना येतो आणि साधकांनी तिथपर्यंत गेल्यानंतर मोक्ष मिळाल्यानंतर त्यांनाही तो अनुभव येतो. अशांच्यासाठी हे आहे. असे जे जाणतात, असे जे संत महात्मे आहेत, असे जे ऋषीमुनी आहेत, ते देवीचं कालातीत असं रूप जाणतात, प्रकृतीच्या पलीकडचं रूप जाणतात आणि त्यामुळे जगात काहीही मिळणं अशक्य नसतं. म्हणून तर आता साईबाबांचं आपण उदाहरण बघतो की त्या हंडीमध्ये जो भात शिजवलेला असतो, खिचडी, कितीतरी लोक येऊन तो तृप्त होऊन जातात तो खाऊन. तेव्हा हे त्यांना अशक्य असं काही नाही. म्हणून प्रकृतीचं रहस्य कळतं त्यांना. त्यामुळे संपत्ती प्राप्त करून घेता येते, आपोआपच मिळते म्हणजे. आणि त्याबरोबर आत्मश्री मिळते. आत्मसमाधान जे आहे, आत्मसंतुष्टता जी आहे, ते आत्मज्ञानरूपी जी श्री आहे, बुद्धिरूपी, बुद्धीची प्राज्ञ स्थिती जी आहे ती त्यांना मिळते आणि त्यांच्या जवळ असणारी गुणसंपत्ती समृद्ध होत जाते. अशा प्रकारची ह्या मंत्राची फलश्रुती आहे. खूप वेगळ्या प्रकारचं विवेचन इथं आहे. पद्म हे काळाचं प्रतीक सांगितलेलं आहे. त्याची नेमी म्हणजे बाहेरचा परिघ, काळाची जिथपर्यंत मर्यादा आहे त्याचा जो परिघ आहे त्याच्या पलीकडे ही लक्ष्मी आहे, ही श्री आहे. आणि त्यामुळे तिला अशा प्रकारे जो जाणतो उपासनेनी, साधनेनी, तो कालातीत होतो. त्याला जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते. संपत्ती पण आहे त्याला, समृद्धी पण आहे, सगळं ऐश्वर्यच त्याचं आहे. तो किंबहुना तो त्याच्या रूपच असतो. थोडी ही अवस्था समजून घेणं कठीण आहे, पण थोडा विचार केल्यानंतर, संतांचं चरित्र वाचल्यानंतर, ऋषीमुनींचं चरित्र वाचल्यानंतर आपल्याला या गोष्टी कळतं. वसिष्ठांसारखे महर्षी जे आहेत, ब्रह्मर्षी जे आहेत, त्यांच्या हातामध्ये ते बघा केवढे त्यांच्या हातात सत्ता येते. सगळी सत्ता म्हणजे राजकीय सत्ता वगैरे असं नाही, खुर्ची मिळणे वगैरे असं नाही, तर हे काळाची जी सगळी, प्रकृतीची जी सगळी सत्ता आहे ती त्यांना प्राप्त होते. संत महात्मे तसेच आहेत. आपले संत श्रेष्ठ सगळे 5ही संत म्हणा महाराष्ट्रात किंवा आपल्या देशभरात जे काही संतांची मांदियाळी होऊन गेली, ते संत असे समृद्ध, संपत्तीयुक्त असे होते, कारण त्यांना हे प्रकृतीचं रहस्य कळालेलं होतं. म्हणून हा पद्मनेमी याचा हा वेगळा अर्थ आपल्याला इथे दिसून येतो. आता आपण इथे थांबूया. आपण आदित्यवर्णा हा शब्द आपण, म्हणजे हे जे नाव आहे देवीचं, पण हा मंत्र सांगायचा राहिला. ओम पद्मनेम्यै नमः असा मंत्र तयार होतो. पद्मनेमी हा पाठवेद स्वीकारलेला आहे, त्यापासून होणारा मंत्र आहे ओम पद्मनेम्यै नमः. हा मंत्र सर्व संपत्ती आणि समृद्धी देणारा आहे असं म्हणले. सप्ताक्षरो हे मंत्र हा सर्व संपत समृद्धीदा, सर्व संपत्ती आणि समृद्धी देणारा आहे. आता आपण इथे थांबूया. नंतर आदित्यवर्ण आपण बघूया. 30वा मंत्र म्हणजे उद्या आपण, आपला 30वा दिवस आहे, तर तो दिवस आपण अधिक महिन्यासाठी करणार आहोत.
आणि त्यानंतरचा जो राहिलेली नामं आहेत देवीची नाम आणि मंत्र ते आपण चातुर्मासामध्ये पुन्हा कंटिन्यू करणार आहोत. आता आपण इथे थांबूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.